काँग्रेसमधून हर्षवर्धन सकपाळ गटाचा स्वबळाचा नारा कुठल्याच ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार नाही, भाई जगताप यांनी थेट हे वक्तव्य केलेले आहे। त्यामुळे आता या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेले आहे। मात्र या सगळ्या संदर्भात आता महाविकास आघाडी कशा पद्धतीने पुढची रणनीती करते हे पाहणं अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे। मात्र मुंबईमध्ये काँग्रेस कुठल्याही ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार नाही असं स्पष्ट वक्तव्य भाई जगताप यांनी केलंय। इनके साथ नहीं लड़ेंगे। राज ठाकरे तो छोड़िए, उद्धव जी के साथ भी हम नहीं लड़ेंगे। ये मैं जब अध्यक्ष था, मैंने डंके की चोट पे मैंने हमेशा ये कहा था। और अभी भी हमारी ये जो कमेटी की मीटिंग हुई, पॉलिटिकल अफेयर कमेटी की, उसमें सारे लोगों ने क्या कहा, थोड़ा विस्तार से बता नहीं, मैं बताता हूँ। सारे लोगों ने एक ही बात कही और हमने इस बात को रखा। चेनीतला जी हमारे जनरल सेक्रेटरी इंचार्ज भी थे और उनको हमने कहा कि एक तो ये सारे लोकल बॉडी के चुनाव हैं, तो कार्यकर्ता के चुनाव हैं, ये नेता को चुनाव नहीं है। और कार्यकर्ता अपने झंडा 140 साल हुए कांग्रेस को, वो अपने कंधे पे लेके घूमता है। एक ही उसकी एक ये होती है, मंशा होती है कि भाई कभी ना कभी मैं लड़ूं। तो ये कार्यकर्ता की लड़ाई है, कार्यकर्ता को लड़ने दो। इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए, उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए, राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता। तो हमने हमारी बातें रखी है और अभी तक कभी भी कांग्रेस ने कभी भी ऐसा नहीं कहा है कि हम उनके साथ, यानी अगर राज ठाकरे को साथ में लेना है, ये कभी भी कांग्रेस ने नहीं कहा और नहीं कहेंगी। महाविकास आघाड़ी अकेले थोड़ी है, वो सारे मिलके हैं। अब उनके एक से शिवसेना जब भी महाविकास आघाड़ी बनी तभी उद्धव जी अकेले शिवसेना के मुखिया थे। अभी तो दो शिवसेना हुई है। तो अभी वो क्या कहते हैं, उनके पार्टी के लिए क्या चाहिए, ये उनका ये है, मतलब उनका हक है, उन निर्णय है। कांग्रेस इस तरह से कोई निर्णय नहीं लेगी। हमारे महाराष्ट्र में जिला परिषद के है, पंचायत समिति के जितने भी इलेक्शंस है, उसमें लोकल जो हमारे लोग हैं उनको तय करने दो। मुंबई की बात अगर हम करें, क्योंकि हम लोकल है, मुंबई में हम सिर्फ और सिर्फ कांग्रेस अकेली लड़ेगी और अकेली लड़नी चाहिए। ये बात हमने हमारे पब्लिक ये हमारे जो पॉलिटिकल अफेयर कमेटी में हमने रखी है और उस बात को उन्होंने ये किया है। तर याच संदर्भात काही वेळापूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक जयंत माईनकर यांनी या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। भाई जगताप हे काँग्रेसचे अत्यंत जबाबदार पदाधिकारी आहेत। अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळातही काम केलेलं आहे आणि काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची भूमिका सुद्धा पार पाडलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे भाई जगताप यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे। पण मी माझ्या पक्षाच्या हिताचा जरी कितीही विचार केला आणि भाई जगताप यांनी त्यांच्या पक्षाच्या हिताचा कितीही विचार केला आणि दोघेही आमच्या पक्षाची बाजू अत्यंत ठामपणे मांडत असू तरी सुद्धा जेव्हा युती आघाडी अशा घोषणा करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ती युती किंवा ती आघाडी ही पक्ष नेतृत्वाच्या पातळीवरच्या त्या घोषणा असतात। त्यामुळे आता या संबंधाने मुंबई महापालिकेत कोण कुणासोबत लढणार किंवा लढणार नाही या संदर्भातली घोषणा मला वाटतं हर्षवर्धन सकपाळ साहेब किंवा इकडून उद्धव साहेब किंवा मनसे प्रमुख यांनी करणं जास्त उचित असेल। त्यावर मी किंवा भाई जगताप आमच्या दोघांच्याही बोलण्यापेक्षा आमचे पक्षनेते काय म्हणत आहेत हे जास्त सांगतो की मुळात हर्षवर्धन सकपाळ यांच्या बरोबर किती काँग्रेस जन आहेत हा एक फार मोठा प्रश्न आहे। पण त्याचबरोबर सकपाळांनी जर त्यांना टाळलेलं असेल तर त्यांच्याबरोबर बाळासाहेब थोरात सुद्धा होते आणि बाळासाहेब थोरात ज्येष्ठ सध्याच्या परिस्थितीत विधिमंडळातले, म्हणजे आता ते त्यांचा डिफीट झाला असला तरी सध्याच्या परिस्थितीत सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून बाळासाहेब थोरात आहेत। तर त्याच्यामुळे काँग्रेसचा एक गट हा उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या बरोबर होता।
तर याच सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सध्या जोडले गेलेत. सचिनजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. भाई जगताप यांनी आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलंय की आता मुंबईमध्ये काँग्रेस ही स्वबळावर लढणार, त्यामुळे महाविकास आघाडीवरती आता याचा कसा परिणाम होऊ शकतो, काय प्रतिक्रिया द्याल? पहिली गोष्ट अशी की राजकारणामध्ये विविध निवडणुका असतात आणि त्या प्रत्येक निवडणुकीचा अजेंडा वेगळा असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांना त्या संदर्भामध्ये संधी मिळाली पाहिजे ही भूमिका प्रत्येक पक्षाची असली पाहिजे. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना, सरकारमध्ये असतानाही आम्ही वेगवेगळे लढलो होतो आणि त्या माध्यमातून आपला पक्षाचा झेंडा, पक्षाचं चिन्ह प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक बूथवर जावं ही प्रत्येकाची इच्छा असते. आता या संदर्भामध्ये पॉलिटिकल अफेअर्स कमिटी जी काँग्रेस पक्षाची आहे, मुंबई काँग्रेसची आहे, प्रत्येक नेत्याने आपापलं मत त्यावेळेला मांडलं होतं. केंद्रीय नेतृत्वानं ते ऐकलेलं आहे आणि या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवरती चर्चा करून केंद्रीय नेतृत्व त्यावरती निर्णय घेईल. लवकरच हा निर्णय आपल्याला कळेल. निश्चित. सचिनजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्रला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.